तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एपिसोडमध्ये. टीईटीचा निकाल हा आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागणार असे संकेत वारंवार वर्तवले जात आहे. त्याबद्दल ठळक माहिती जी आजच्या पेपरात आली आहे ती आपण तुम्हाला दाखवणार आहोत. व यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही विद्यार्थी शिक्षक CTETचा पेपर देखील देणार आहे आणि तो पेपर नेमका जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच आला आहे. 7 तारखेला पेपर आहे पहिला पेपर आणि दुसरा पेपर देखील 8 तारखेला आहे. म्हणजे 2 दिवस पेपर सलग चालणार आहे. पण झेडपीच्या निवडणुकीमुळे यामध्ये काही फेरबदल होऊ शकतो का, असे देखील चिंता यामध्ये विद्यार्थी शिक्षक वर्तवत आहे. TETचा निकाल मंगळवारी लागणार हे आपण पुढारी न्यूजपेपरच्या माध्यमातून बघणार आहोत. काल आपण दिलेल्या माहितीनुसार कालच्या देखील पेपरमध्ये आलं होतं की निकाल हा मंगळवार किंवा बुधवारी लागणार. पण आजचे जे संकेत आहेत ते असं दाखवले जात आहे की निकाल हा मंगळवारीच लागणार आहे आणि अवघ्या 6 वाजता निकाल 100% लागेल अशी माहिती आपणास देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात पहिली हेडलाईन दिसते आहे, यंदा निकालाचा टक्का वाढणार. निकालाचे जे काही पर्सेंटेज आहे म्हणजे विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे त्यामध्ये नक्कीच भर होताना दिसणार आहे. खूप सारे विद्यार्थी जे शिक्षक आहेत ते पात्रता परीक्षा पास होणार आहे असं आपणास दिसून येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच TETचा अंतिम निकाल उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी फेरबदल निकाल हा कधी लागणार असं प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थी शिक्षकामध्ये एक चुनगुण आपल्याला दिसून येत आहे. आता हा निकाल मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे व त्याचबरोबर यंदा निकालाची टक्केवारी देखील वाढ होताना आपणास दिसून येणार आहे असे सूचक विधान परीक्षा परिषदेने आपणास दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते. त्यामुळे 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या TET परीक्षेस परिविष्ट म्हणजेच जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यांची संख्या चांगलीच वाढताना दिसून आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातील 4,75,668 उमेदवारांनी नोंदणी केली होती व यामध्ये राज्यातील 1420 परीक्षा केंद्र देण्यात आले होते, जे की सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट जी बसण्याची व्यवस्था आहे परीक्षेसाठी ती करून देण्यात आली होती. त्यानंतर आपल्याला परीक्षेची उत्तरसूची देखील जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये 3 उत्तरसूची जाहीर केल्यानंतर परीक्षा परिषदेने एक निकाल लावला होता. त्या निकालामध्ये देखील काही विद्यार्थी शिक्षकांनी आक्षेप नोंदवला असल्यामुळे आपला जो निकाल आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 82 मार्क्स असतील किंवा 82पेक्षा जास्त असतील त्या विद्यार्थ्यांना पास करायचं असं ह्यामध्ये नोंद केली आहे. मी तुम्हाला ते पुढे वाचून दाखवतो. गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा परीक्षेच्या निकालात सुमारे 10% वाढ होण्याची शक्यता आपणास दिसून आली होती. दरम्यान CET परीक्षा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रशिक्षणाच्या दिवशीच येत असल्याने CTET परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी देखील यात केली जात आहे. तर CTET पूर्वीच TETचा निकाल जाहीर करावा अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेने TETचा अंतिम निकालची तयारी पूर्ण झाली आहे. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे संबंधित प्रश्नांचं गुण वजा करून उमेदवारांना निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानुसार निकाल जाहीर करण्याच्या गुणवत्तेत बदल होणार आहे असे यामध्ये आपणास दिसून येत आहे. अजून काही माहिती मिळाल्यास आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.